तुकोबाराय सांगतात की ज्याप्रमाणे लोणी पायाला लावल्यानंतर जसं आपल्या डोळ्याला सुख होतं, तसं आपल्या मुलाचं चांगलं हित झालेलं आपल्या आईला वडिलाला जसं आवडतं, तसं देखील संत हे आई वडिलासारखे असतात म्हणून तुकोबारायला सांगायचंय. पुढचा अभंग आहे, कन्या सासूराशी जाये मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा, चुकली या माये बाळ हुर हुर पाहे, जीवना वेगळी मासोळे तैसा तुका तळमळे. बघा या ठिकाणी उदाहरण सांगितले. एखादी मुलगी आपली सासरी नांदायला जाते, नवीन नवीन लग्न होतं. आता सध्या लग्नाचा धुमाकूळ चालू आहे, सगळे लग्न चालू आहे प्रत्येकडे. प्रत्येक जण आता विधी सध्या हा जो मोसम चाललाय हा संपूर्ण लग्नाचा मोसम आहे. जसं त्या लग्न झाल्यानंतर मुलगी नांदायला जाते आपल्या कुठं बाहेर सोडून सासरी जाते, त्याप्रमाणे जसं कसं वाटतंय लहानाचा मोठा एवढा आपण जीव मोठा करायचा आणि शेवटी काय करायचा, दुसऱ्याचा ताब्यात द्यायचा. म्हणजे ह्या ठिकाणी कन्या सासूराशी जाये मागे परतोनी पाये. जशी ज्या टायमाला आपलं मंगलाष्टक वगैरे झाली आणि ज्या टायमाला मुलीची आपली ही करतात ना, रवानगी करतात, आपल्या नवऱ्याबरोबर पाठवणी करतात, त्या टायमाला जो दुःख आहे महाराज, ते दुःख ज्याला मुली आहेत त्याला फक्त समजू शकतं. ज्याला मुलगी नाही त्याला त्याचं त्या ठिकाणी शुभाशुभ काही वाटत नाही. पण आईचं अंतकरण एवढं दुःख झालेलं असते, शेवटचा क्षण असतो तो, ज्या टायमाला विदाई करायची असते, आपल्या मुलीला पाठवणी करायची असते, त्या टायमाला मुलगी गाडीत बसते आणि शेवट फक्त तिचं लक्ष आपल्या आई वडिलाकडे असतं महाराज, लक्षात घ्या. कारण कन्या सासूराशी जाई मागे परतोनी पायी, तुकोबार तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. आता सध्या काय झालेलं आहे, पंढरपूरची वारी जवळ आलेली आहे महाराज, लक्षात द्या. शेतकऱ्याला काय वाटतंय, जेव्हा एकदा मी पेरणी करीन आणि मी काय करीन, पंढरपूरला माझ्या विठोबाला भेटायला जाईल. म्हणजे या ठिकाणी उदाहरण दिलेलं तुकोबारायांनी, ज्याप्रमाणे माहेरला सासूरवाशीन आपली जाते, माहेर सोडून सासरी मुलगी नांदायला जाते आणि त्यावेळेला जसं ती मुलगी काय करते, तिचं फक्त एकच लक्ष असतं आपल्या गावाकडे, आपल्या आई वडिलाकडं. जशी बैलगाडीत पूर्वी कसं होतं, बैलगाडीमध्ये रवानगी करायची, आता काय नाही, टॅक्सी घोडा गाड्या आता भरपूर साधनं उपलब्ध झालेली आहेत. पण त्या टायमाला गाडीत जर बसले तर गाडी पुढं असते, पण मुलीचं लक्ष फक्त आपल्या आई वडिलाकडं, फक्त त्या ठिकाणी फक्त सासरी फक्त मागं वळून बघायचं, बाकी येत नाही. जोपर्यंत आई वडील दिसत नाही तोपर्यंत बघत राहते. तसं तुकोबाराय सांगतात, कन्या सासूराशी जाई मागे परतोनी पायी, जैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. असं आपल्या जीवाला तुकोबाराय म्हणतात, पंढरपूरला जाऊन माझ्या पांडुरंगाचं रूप मी कधी बघीन, तसं माझ्या जीवाला काय झालेलं आहे, तळमळ लागलेली आहे. चुकली या माये बाळ हुरु हुरु पाहे. पुढच्याच वेळी सांगतात, ज्याप्रमाणे बघा यात्रेमध्ये आपली आई आपल्या मुलाला घेऊन जाते, मुलाला घेऊन जायनंतर काय होतं, आईचा हात सुटतो मुलाचा आणि मूल काय करतं, संपूर्ण यात्रेमध्ये चुकून फिरतं. त्या टायमाला आईचा जीव कासावीस होतो. हा कारण काय, 9 दिवस आपण त्याला वागवलेलं आहे, लहानाचं मोठं केलेलं आहे, पालन पोषण केलेलं आहे, इतका जीव त्या मुलावरती असतो. आणि ते जर मूल हरवलं तर काय होतं, बाळाला किंवा चुकली या माई, ज्या टायमाला आपली आई चुकल्यानंतर मूल सारखं आई 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 कर संपूर्ण मार्केटमध्ये फिरतं. जशी तिची अवस्था होते तशी तुकोबाराय सांगतात, तशी अवस्था जोपर्यंत मला भगवान भेटत नाही तशी माझ्या जीवाची अवस्था झाली म्हणून तुकोबाराय सांगतात. पुढे सांगतात, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. म्हणजे जशी मुला सुरू लागते चौकडे पाहतात, तुकाराम म्हणतात, पाण्या वेगळा मासा तडफड करतो, त्याप्रमाणे मी तुमच्या भेटीविषयी तळमळ करतो आहे. तसं आता पाण्यात जीवन फक्त माशाचं आहे. प्रत्येकाला मासा माहिती आहे, मासा पाण्यामध्ये असतो, पण पाण्याला जर पाण्यातनं मासा बाहेर काढला तर कशी अवस्था होते, मला तडफडतो मासा, कारण त्याला पाण्याशिवाय जमत नाही. तसं तुकोबारायचं म्हणतात, जोपर्यंत माझ्या पांडुरंगाची मला भेट होत नाही तोपर्यंत जशी माशाच्या ठिकाणी हे ठिकाणी उदाहरण दिलेले आहे, कन्या सासूराशी जाई मागे परतोनी पाहे. ज्या मुलीचं उदाहरण दिलेलं आहे, सासरी जाताना तिची कशी घालमेल होते, तसं दुसरं उदाहरण दिलेलं आहे, ज्या टायमाला बाळ चुकतं, आईचे हात सोडतं, तशी जशी मुलाला आईविषयी कशी लागते, आपली ओढ लागते, तसं तिसरं उदाहरण दिलेलं आहे माश्याचं. म्हणजे भगवंतापर्यंत पोचायची तशी माणसाच्या तुमच्या आमच्या जीवामध्ये तळमळ लागली पाहिजे महाराज. जोपर्यंत आपल्या भगवंताविषयी तळमळ लागत नाही तोपर्यंत भगवंताविषयी आपल्यामध्ये प्रेम उत्पन्न होत नाही. म्हणून
तुकोबाराय सांगतात, कन्या सासुराची जाई मागे परतोली पायी, पैसे झाले माझ्या जीवा तेव्हा भेटेसी केशवा, चुकली या माई बाळ गुरु गुरु पायी, जीवना वेगळी मासुळी पैसा तुका तळमळी. याप्रमाणे मासा तडपडतो तसं भक्तिवीन पांडुरंगाच्या दर्शनाशिवाय मला काय झालेले आहे, एकदम तळमळ वाटत आहे. जोपर्यंत माझा पांडुरंग मला भेटत नाही, तसं वारीला गेल्यानंतर वारकऱ्यांचा फक्त एकच ध्यास असतो, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. फक्त 18 दिवस चालत राहतात पंढरपुरापर्यंत. जोपर्यंत माझ्या पांडुरंगाचा कळस दिसत नाही, जोपर्यंत पंढरपूर येत नाही, ज्या टायमाला एकदा बघितलं कळस, तेव्हा त्यांना काय होतं, भगवंताचं भेट झाल्यासारखे होते. तसे तुकोबराय म्हणतात, तसं माझं काय आहे, जीवन झालेलं आहे. पुढच्या अभंगामध्ये सांगतात, हाती होऊन जावी ती बेना, तरी ती लेकराच्या धारणा, आयशे धर्म झाले कली, पुण्यरंगी पाप बळी, चांडिले आचार द्विज चाड झाले चोर, ढिळे लावती पातळी, लेती विचारा कातळी, पैसोनिया तक्ता अन्याय विन पीडिती लोका, मन भूक लिहिणे तेल तुपसबान केले, निचाचे चाकर तुकलिया खाटी मार, राजा प्रजा पिढी क्षेत्री द्वितीसाची तोडी, पैसे शूद्र्याची कहे जणी सजनीत होते, अवघा बाह्य रंग आत हिरवे तरी वरी सोंग, तुका म्हणे देवा काय निद्रा केली धावा. हे 11 चरणाचा अभंग आहे महाराज. हा 132वा. या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, हाती होऊन जावी ती बेना, तरी ते लेकीच्या धारणा, आयशे धर्म झाले कली, पुण्यरंक पाप बळी. कारण लग्नाकरता जो कोणी मुली पावायस आल्या असतील, त्यांना मुलीचे बाप आपल्या मुली दाखवतात व त्यांच्यापासून लेकीचे पैसे हातात घेऊन त्यांना ती देतात. अशा प्रकारचे कलियुगामध्ये उलटे धर्म झाले आहेत. त्या पापात पुण्य क्षीण होऊन पाप पलाटे झालेले आहे. सध्या ह्या ठिकाणी कलियुगाचा भाषी सांगितलेला आहे. कारण नाथ महाराजांनी ऐका कलीचे महिमान सांगितले. त्या ठिकाणी काय सांगते, या कलियुगाची जी मती आहे, काही कालांतरानं आता कली चालू होऊन संपूर्ण 5,500 वर्ष झाली कलियुग चालू होऊन महाराज. कारण 5,500 वर्षामध्ये आताची जी अवस्था आहे ती संतांनी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुकोबाराय सांगतात, त्या ठिकाणी कलीचं महिमान कसं आहे. कलीमध्ये त्या ठिकाणी सांगते, आता जर पूर्वी कसं होतं, मुलगी पाहायला गेली, ती मुलगी बघायची, करायची, लग्न ठरवायचं. पण आता उलट झालेलं आहे. पहिलं काय जायचं, हुंडा मुलीला द्यावा लागायचा. आता मुली मिळणं फार कठीण आहे. आता मुलगा सांगतो, मुलाचे वडील सांगतात मुलीला, एवढे पैसे धर पण आम्हाला तुम्ही लग्नाला तयार करा. तसं सांगतात. कुणी लग्नाकरता जो कोणी मुली पाहावयास आल्या असतील, त्यांना मुलीचे बाप आपल्या मुली दाखवतात व त्याच्यापासून लेकीचे पैसे हातात घेऊन त्यांना ती देतात. अशा प्रमाणे कलियुगामध्ये उलटे धर्म झाले आहेत. त्यापासून पुण्यक्षीण होऊन पाप बलाटे झाले आहेत. आपण म्हणतो बाबा ह्या सध्याच्या परिस्थितीला आता काय बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा हिताचा. आता जर सगळीकडे पाहायला गेलं भरपूर पाप लयाला आलेलं आहे महाराज, लक्षात घ्या. कारण हे जे डोळ्याला दिसतंय ते पाहत नाही, असं वाटतं की त्याच्याकडे बघून आपण डोळं झाकून घेतलं पाहिजे. अशी अवस्था कलेमध्ये झालेली आहे. बघा त्या ठिकाणी तुम्हाला कुठं चांगले बोलणारे दिसणार नाहीत, चांगले ऐकणारे दिसणार नाहीत, चांगले सांगणारे दिसणार नाहीत. सगळं उलट वाईट सांगायची लोकांची परिस्थिती झालेली आहे. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, कलियुगामध्ये सगळं धर्म उलटा झालेला आहे. काल जे आपलं प्रवचन झालं त्यामध्ये सांगितलं संपूर्ण कलीचं महिमान काय झाले, सगळं उलट होत चाललेलं आहे कलीमध्ये. बाकी काय राहिलं नाही सगळं. कारण त्या सांगताना सांगितले, वडील मुलगा पित्याचा वैरी होईल, 5 वर्षाची कन्या भोग मागेल, 6 वर्षाची कन्या मूल होईल तिला. म्हणजे ऐका कलीचे महिमान. कारण कलीमध्ये सगळं वेगळं घडत चाललेलं आहे. भाऊ बहिणीचा व्यवहार आपण म्हणत नाही ते पुढे सांगितलंय, पण आता ते सध्या परिस्थिती चाललेली आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, कलियुगामध्ये सर्व काय उलट झालेलं आहे. त्यापासून पुण्य क्षीण होऊन पाप वाढत चाललेलं आहे. आता हे तर सध्या काय झालंय, पापाची म्हणजे तमगुण वाढलेला आहे. त्यामुळे सत्वगुणाचे जे लोक आहेत त्यांना त्रास होत आहे सध्या कलियुगामध्ये, लक्षात घ्या. कारण पापाची संख्या वाढली की सत्वगुणी माणसाला त्रास होतो, तमगुणाची संख्या वाढली की सत्वगुणी माणसाला त्रास होतो. तसं ह्या कलियुगामध्ये काय झालेलं आहे, संपूर्ण पाप फोपावलेलं आहे. आज जर आपण बघा, लोक काय करतात, वाईट कर्म करतात आणि ते झाकण्यासाठी परमार्थाकडे वळतात.
कारण केलं आतापर्यंत काय करून करून भागला आणि देवपूजेला लागला लोक म्हणतात. अशी परिस्थिती आहे. पाप जापण्यासाठी लोक इकडे येतात, पण खरा जो परमार्थ करायसाठी लोक इकडे येत नाही. ते आपण केलेल्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टी झाकून चांगलं आता जीवन जगण्यासाठी म्हणून लोकांचा हा परमार्थाकडे ओढायचा कल आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात ब्राह्मण हे आपला आचार टाकून चाड्या चोऱ्या करू लागले आहेत. आता सध्या जर बघायला गेलं तर ब्राह्मणाकडे जर तुम्ही गेला तर तुम्हाला काय जर दोष झाला तर तो ब्राह्मण काय सांगतो, लगेच तुम्ही काय करा, आपला नागबळी जे काय काय यज्ञ करा, हे करा. स्वतः ते करत नाहीत, पण ते लोकांना सांगतात हे करा. कारण ब्राह्मणांचं देखील सगळं ठरलेलं आहे. मुंबईत सांगायचं नाशिकला जा, त्या ब्राह्मणाकडे गेलं ते ठरलेलं असतंय, एवढे पैसे तुझ्या अकाउंटला पाठव. फक्त गिराईक पाठवलं त्यांनी फक्त तेवढे पैसे घ्यायचं, राहिलेलं त्याच्या अकाउंटला पाठवून द्यायचं. म्हणजे हा देखील ब्राह्मणाचा एक प्रकारे धंदा झालेला आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात ब्राह्मण हे आपला आचार टाकून चाड्या चोऱ्या करू लागले आहेत. ब्राह्मणाने गंधाचे 12 टिळे व पंचांग हे टाकून विचार व कातळ्याचे पट्टे अंगावर घालू लागले. म्हणजे थोडक्यात सांगितलं काय आहे, धर्माला ग्लानी आलेली आहे. धर्मानुसार कोणी या ठिकाणी सध्या कलियुगामध्ये वागत नाही. प्रत्येकाने आपापला धर्म सोडलेला आहे. सगळं आचार विचार सगळं वेगळं सोडून नको त्या प्रकारे लोक जीवन जगत आहेत. आता ब्राह्मणाला पूर्वी सांगत होतं, आपलं ब्राह्मणाला काय होती, पूजा सांगायची, अर्चा सांगायची आणि त्यातून जे मिळते ब्राह्मण दक्षिणा देत खात होते. पण आता सध्या काय केलेलं आहे, ब्राह्मणाने आपला धंदा चालू केलेला आहे. जे आपला धर्म सगळा बुडवायला चालू केलेला आहे. काय नसताना आपण कुठल्याही गोष्टी सांगायच्या, काही करायला लावायचं, ही पूजा घाल ते पूजा घाल असं. म्हणजे जेणेकरून त्या जीवाला छळायचं काम हे सध्या हे लोक करतायत, असं या ठिकाणी तुकोबारायला सांगायचंय. पंचांग हे टाकून विचार व कात्रे अंगावर टाकून घालेले, न्यायाच्या तख्तावर बसून अन्याय ते लोकांना पीडा देतात. आता न्याय काही सोडून दिला, कारण तुकोबारायला देखील त्या लोकांनी ब्राह्मणांनी फार त्रास दिला महाराज त्यावेळेला. कारण आतापर्यंत जर तुम्ही कुठं पाहिलं तर त्रास हा संतांना त्यांच्या तिथल्या राहणाऱ्या लोकांकडून, जे हे पूर्वी कसं होतं, विद्या ही ब्राह्मणानं सांगायची, क्षत्रियानं काय करायचं ही करायची, आपलं शिकार वगैरे करायचे, क्षत्रिय धर्म होता. शूद्रांना काय करायचं, संपूर्ण जे काय खालच्या लेवलची जी काम आहेत ते शूद्रांनी करा. हे वर्ण होते, वर्णानुसार माणसाची गणना झालेली आहे. तसं ब्राह्मणाचं हे फक्त ज्ञान द्यायचं काम पूर्वी होतं. पण सध्या काय झालेलं आहे, तरी ब्राह्मण लोकांनी सगळं सोडून नक्की ती अवस्था प्राप्त झालेली आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात की न्यायाच्या तख्तावर बसून अन्याय वाचून ते लोकांना पीडा देतात. आज देखील बघा, आपण जर कोर्टात गेलं तर जो सत्य आहे, सत्याला न्याय मिळत नाही महाराज. कारण खोटं ज्या टायमाला सत्य सांगतात तोपर्यंत संपूर्ण खोटं तेच सध्या सत्य झालेलं आहे कलियुगामध्ये. कारण काय, इथं सत्याला नाही थार अरे या हल्ली कलीच्या युगात म्हणून सांगितलंय. या युगामध्ये तुम्ही किती सत्यानं वागायला गेला तर सध्या थारा राहिले नाही. कारण दुर्जन लोकांची संख्या जास्त झाल्यामुळं सज्जन लोकांना एकदम कमी जे काही चालू केलेलं आहे. म्हणून पुढे सांगितलंय, पाकशाळेत लागणाऱ्या तेल तूप साबण ह्या मालाचा जमा खर्च लिहितात, निच्याचे चाकर होतात, काम चुकले म्हणजे मार खातात. म्हणजे हे प्रत्येक वर्णाचं जे आपलं काम आहे त्या ठिकाणी तुकोबाराने सांगितलंय. क्षत्रिय राजे दुःखी प्रजे लुटतात व पीडा देतात, वैश्य शूद्र देखील स्वभावात हलके आहेत, त्याबद्दल काय सांगायचे आहे. अशा प्रकारे सर्व भाई देखावा आहे. अंधकरणाचे वाईट वरील वागणे हे केवळ सोंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही काय निजला आहात तर असे करू नका, लवकर धावा. हा म्हणजे तुकोबारायाने देवाकडे धावा केलेला आहे. हे जे समाजात चाललेले जे हे संपूर्ण काय जे वाईट चाललेलं आहे, जे नीती सोडून वागतायत, जे अन्याय जे न्याय देत नाहीत, अन्यायानुसार वागतात, त्यासाठी देवाला तिने हात जोडून विनंती केली, हे भगवंता हे जे जे चाललेलं आहे हे लवकर बंद कर आणि तू काय कर, लवकर धावून ये. म्हणून तुकोबाराय या ठिकाणी सांगतात. पुढचा अभंग आहे, चाळंकरंत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान, परिते न कळे या मुडा येईल कळो भोग पुढा, आचारिता कर्म भरे पोट राहे धर्म, सत्य देवासा हे ऐसा करुणिया पाहे, अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन, तुका म्हणे सोशे दुःखाता पुढे नासे. कारण तुकोबाराय पुढच्या अभंगात सांगतात, कन्येच्या अंगावर सर्व दागिने घालून जावायला दान दिल्याने सर्व पृथ्वी दान दिल्याप्रमाणे होते. आता पूर्वी पद्धत होती हुंड्याची,
या टायमाला अजूनही काही काही ठिकाणी चालू आहे. पण आता काय झाले, मुली मिळत नसल्यास तर लोक काय नको, फक्त नाला आणि मुलगी द्या, फक्त एवढं मागतात. कारण पूर्वी हुंडा, लग्न मोडायची हुंड्याशिवाय. बैठकी जर बसली, मुली जर लग्न ठरवायचं म्हणलं, मग ज्या टायमाला बैठक बसते, त्या टायमाला सुपारी फोडायच्या वेळेला ठरवलं जातं किती हुंडा देणार, मुलीला सोनं किती घालणार, मुलाला किती घालणार, काय काय देणार लग्नामध्ये. ही पूर्वीची पद्धत होती. पण आता काय झाले, सध्या मुली न मिळाल्यामुळं मुलाचा बाप म्हणतो काही नको, फक्त आपलं नारळ आणि हे दे. ही पूर्वीची पद्धत लोक सांगतात. कन्येच्या अंगावर सर्व दागिने घालून जावयास दान दिल्याने पृथ्वीचं दान दिल्यासारखं होतं, म्हणजे एक प्रथा होती. आता पृथ्वी दान दिल्यासारखं होते म्हणजे आता काय होते आपल्याला त्यातलं काही कळत नाही. कारण पृथ्वीचं दान काय दिल्यानंतर दान होतं. पण पूर्वी अशी प्रथा होती, एका मुलीच्या अंगावर भरपूर सोनं दाग दागिनं घालून जर ती जावायला दिलं, तर पृथ्वीला दान केल्यासारखं होतं म्हणे. पुढे सांगतात, तरी ते काय मूर्खाला खोटे कळते. उलट तो लेकीचे पैसे घेतो, पण त्याचे फळ काय हे त्याला पुढे कळून येईल. पण ज्या टायमाला आपण लोकांना देतो महाराज, तो आता एखादा जर मुलीचं लग्न करून द्यायचं असेल, तर परिस्थिती कशी असेल लक्षात ठेवा. ज्या टायमाला मुलगी होते आणि मुलीचं लग्न करतो ना, ते बापालाच कळते मुलीचं लग्न कसं करतोय. शेतीचा तुकडा विकलेला असतोय, सावकाराकडे आपलं काय तर घाण दिलेलं असतंय, संपूर्ण पैसे करून उधारी करून सर्व काय करून आपल्या फक्त लेकीचं चांगलं व्हावं, हीच फक्त त्याच्या वडिलाची इच्छा असते. म्हणून आपण सगळं देतो, पण जो घेणार आहे ना महाराज, त्या घेणाऱ्याला त्याची काय पाठ मिळेल हे माहित नाही. म्हणून तुकोबराय सांगतात की ते जो घेतो तो मूर्ख आहे, आणि लेकीचे पैसे घेतो पण त्याचे फळ काय आहे ते त्याला पुढे कळून येईल. म्हणून स्वकर्माचे आचरण करण्यात आपले पोट भरते व धर्म घडतो. खऱ्या गोष्टीला देव म्हणून सांगताना सांगितलंय, जे आपण वागत असताना नीतिमत्तानं वागा, आचरण चांगलं ठेवा, शुद्ध राहा. जे खरं ते खरं. जर तुम्हाला चांगलं करायचं असेल तर करू नका, राहू द्या त्याचं, पण वाईट तरी करू नका. चांगलं होत असेल तर होऊ द्या, वाईट करू नका. म्हणजे सांगताना सांगितले, हे जे आपण जे करतो त्या कर्माची फळ प्रत्येकाला हे भोगावी लागतात. लोक म्हणतो मी काहीतरी केलं, कसं केलं, वाईट केलं, हे सांगून जमत नाही. पण त्या वेळेला शेवटच्या श्वासाच्या वेळेला आपण केलेला आपल्या कर्माचा पाडा आपल्याला वाचावा लागतो यमाच्या दरबारामध्ये महाराज, लक्षात घ्या. म्हणून चांगलं तुकोबर आहे तुम्हा मला सावध करतात. हे जे आचरण जे आहे योग्य प्रकारे आचरण करा. आता आपण म्हणतो तर मी काय करतोय कोण बघत नाही, काय करत नाही. तुम्ही रोज काय करता हे सगळं कर्म हे आपल्या हाताने, हे एक चित्र आहे आणि हे गुप्त आहे. त्या ठिकाणी आपलं रोजनीशी आपली रुची लिहिली जाते, आणि शेवटच्या क्षणाला ज्या टायमाला आपला अंत होतो, अंत कळू येई अंत अंत काळाच्या वेळे म्हटले, मग त्या टायमाला आपल्याला कळते महाराज, लक्षात घ्या. शेवटचा आपला श्वास असतो त्यावेळेला आपण केलेल्या कर्माचं फळ चित्रपट आपल्या पुढे उभा करतो. मग माणसाला कळते मी करायला काय पाहिजे होतं, मी काही केलं नाही. आणि तो सत्संग चाललाय, कमीत कमी आपला 1 तास या ठिकाणी आपण द्यावा, तोच आपल्या कामाला येईल. ते आपण कळलं नाही माणसाला. म्हणून त्या टायमाला तुम्ही केलेले कर्माचं फळ सर्व काही तुम्हाला शेवटच्या वेळेला त्याची पोचपावती मिळणार आहे. म्हणून तुकोबारे सांगतात, खऱ्या गोष्टीला देव सहाय्य करतो, कारण सत्याचा वाली परमेश्वर म्हणतात महाराज. शेवटी माणसाने किती असू द्या, कोर्टामध्ये गेल्यानंतर खोटं बोलायसाठी पैसे द्यावे लागतात महाराज, खरं बोलायला पैसे द्यावे लागत नाही. कारण शेवटी सत्य ते सत्य आहे, सत्याचा वाली परमेश्वर आहे. म्हणून जो सत्यानं वागतो, कर्मानं चांगल्या वागतो, त्याला सध्या ह्या कलियुगामध्ये त्रास आहे महाराज. सध्या त्रास असला तर असू द्या, पण शेवटी काय आहे, सत्याचा वाली परमेश्वर आहे. देवाच्या घरी न्याय आहे, पण कधी आहे, थोडा वेळ आहे. त्या टायमाला सगळं आपलं भोगून भोगल्यानंतर, कारण संतांची परीक्षा ती आपल्या भक्ताची परीक्षा देव कशी घेतो, माणसाला अनेक संकट येतो, त्या संकटातून तो तरतो का नाही. या टायमानं कसं असतंय, एखादं लोखंडाचं वस्त्र बनवायचं असेल वस्तू, ते लोखंड तापावं लागतं भट्टीत, आणि त्याच्यावर हातोड्याचे छेन मारून सगळं हे करून त्याची वस्तू बनवली जाते. किंवा खुरप म्हणा, वेळा म्हणा, जर बनवायचा झाला तर लोखंडामध्ये जर तप्त व्हावं लागतं, त्याच्यावर घणाचे घाव सोसावे लागतात, तेव्हा त्याचा सोसून त्याचा वस्तू बनते. तसं आपणाला देखील या जीवनामध्ये माणूस म्हणून घडायचं असेल, भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल, तर आपणाला हे येणारे आपले काय पाप आहे, ते आपलं कर्म आहे. कर्म भोगून करत असताना किती दुःख संकट आपल्यावरती येऊ द्या, तारणारा शेवटी भगवंत आहे. फक्त एक आहे, संतांच्या पायी हा माझा विश्वास, सर्व व्हावे दास झालो त्यांचा. फक्त संतांच्या पायी आपला विश्वास पाहिजे महाराज. एकदा विश्वास झाला बस, त्याची माझी हित तरी ती सकळ, येणे हा गोपाळ
कृपा करी. त्या टायमाला भगवंत आपल्यावरती कृपा करतो. म्हणून तुकोबाराय सांगतात, साऱ्या गोष्टीला देव सहाय्य करतो. तू खरे वागून तर पहा, अन्न मिळणे, मान होणे, द्रव्य मिळणे हे प्रारब्धाचे अधीन आहे. आता आपण म्हणतो ना बघा, चांगली पत्नी मिळणं, चांगला मुलगा होणं, चांगली सून आपल्याला घरात करणं, आपल्याला चांगला नावलौकिक मिळवणं, हे सगळं आपलं प्रारब्ध आहे महाराज, लक्षात घ्या. कारण काय, गेले कर्म झाले तेच भोग आले, उपजले आयुष्य मेले किती. कारण दोष कधी कुणाला देऊ नका. कारण पाठीमागच्या जन्मामध्ये आपण केलेले जे काही कर्म आहे महाराज, ते कर्म आपल्याला ह्या जन्मात येऊन फेडायचे. बाकी काही नाही. तुम्हाला मान मिळायला पाहिजे, लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे, याचा तुम्ही नाद करू नका. फक्त माझ्या भगवंतांनी मला चांगलं म्हणलं पाहिजे, संतांनी समाज काय, हे समाज जे ना आहे दिल्या घेतल्याचे, आणि ते काळाचे कोणी नाही. फक्त दिलं घेतलं तर लोक आपल्या जवळ येतात. कारण काय, जर असतील शिते तर जमतील भूते. जर तुमच्याजवळ पैसा अडका असेल तर लोक तुमच्या जवळ येतात, नसेल तर तुम्हाला कोण विचारत नाही महाराज. सध्या कलियुग आहे, कलियुगामध्ये फार वागणं विचित्र आहे. म्हणून तुम्ही कोणाला दोष देऊ नका. जसं आपलं कर्म आहे त्या कर्मानुसार राहत जा. जेव्हा भगवंताचं नामचिंतन करत जा, आयुष्यभर तुम्हाला कमी कधी पडत नाही, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सांगू, भगवंत पहिले आपली परीक्षा घेतो आणि नंतर तुम्हाला देतो. कारण टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. आता बघा, दगड एकच प्रकारचा आहे, पण काही दगड काही पायरीला असतात, काही दगड भगवंताच्या उंबऱ्याला असतात, आणि काही दगडाच देव बनतो. कारण टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. दगडामध्ये देवत्व आहे, पण ते टाकीचं घाव सोसलं पाहिजे, तेव्हा माणसाचा भगवंत दगडाचा देव होतो. तसंच येईल त्या संकटावर आपण तोंड देत गेलं ना, तरी देखील आपल्याला भगवंत आपल्याला जवळ केल्याशिवाय राहणार आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, हे जे सर्व आहे हे आपल्या प्रारब्धाच्या अधीन आहे. कारण संसार हा प्रारब्ध अधीन आहे आणि परमार्थ हा प्रयत्न अधीन आहे. कारण जे काय मिळतं, घोडा गाडी चांगला म्हणतो, हे आपल्या नशिबाच्या विधिलिखित गोष्टी येत्या तरी मिळते. पण तेही असून समाधान महत्वाचं आहे महाराज. कारण तुम्हाला गाडी दिली, बंगला दिली, किती दिलं, पण तेवढ्या घरात तुम्ही समाधानी किती आहात हे फार महत्वाचं आहे. म्हणून समाधान हे आपल्या अंतःकरणाची संपत्ती आहे महाराज, लक्षात घ्या. म्हणून तुकोबाराय सांगतात, कोणत्याही गोष्टीचा शोष करते वेळी दुःख आहे आणि शेवटी नाश आहे, लक्षात घ्या. कारण नाशिवंत हे जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान, आपण घेतो. कारण काय, पुनरुक्ती बर उपजे ते नाशे, नाशे ते पुनरुपी दिसे, हे घटिका येत्र जैसे परिभ्रमे का. जे दिसणार हे नाश पावणार आहे. म्हणून हे नाशिवंत आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत करा, हे संपूर्ण नाश पावणार आहे. म्हणून त्या गोष्टीचा हव्यास करू नका म्हणून तुकोबाराय सांगतात. संपूर्ण काही गोष्टीसाठी जोपर्यंत गोष्टी मिळत नाही तोपर्यंत काय त्या गोष्टीचं आपल्याला दुःख होतंय. एखादी गोष्टी मिळत नाही म्हणजे दुःखात काय होतोय, आपला विनाश आहे. म्हणून तुकोबाराय आपल्याला सावध करतात, कोणत्याही गोष्टीचा शोष करते वेळी दुःख आहे आणि शेवट त्याचा नाश आहे. पुढचा अभंग आहे 133वा 134वा. दिवट्या वाद्ये लावणी खाणे, तरुणी मंडन दिली हाती, नवराने ही नवरी घरा, पूजनवरा पयांचे, गौरविली व्हीन व्याई, घडले काही ठेवू नका, करू द्यावे व्हावे बरे ठाई, कारे न कळचे, वराडियाच्या लागे पाठी, जैशी उठी काटिली, तुका म्हणे जोडिल्या तुमका, पुढे नरक सामुग्री. पुढे सांगतात तुकोबराया पुढच्या अभंगात, दिवट्या वाद्य लावणी खाणे, तरुणी मंडन दिली हाती, नवरा नेई नवरी घरा, पूजन वरा पाद्याची. म्हणजे लग्ना घरी दिवट्या वाजंत्री लावून जेवतात आणि अलंकार घालून नवले सुशोभित करून नवऱ्याच्या हाती देतात. आता लग्नातला कार्यक्रम सांगितलाय महाराज. सध्या पूर्वी जी लग्न लागायची, 4-4, 5-5 दिवस लग्न असायची पूर्वी, संपूर्ण गाव लग्नाला गोळा व्हायचं आणि तो जो आनंद होता प्रत्येक दिवसाचा, कुणाच्या घरी चूल पेटवली नसायची. फक्त जे 4-5 दिवस आहे लग्नाचा तो समारंभ. जर आता पूर्वीचा आठवलं महाराज, फक्त सांगायला राहिलाय. ज्यांनी ज्यांनी अनुभवलाय ते भाग्यवान आहेत. पण आताची लग्न बघायला गेली, संपूर्ण माणसाने काय सोडलेलं आहे, आपला धर्म सोडलेला आहे. संपूर्ण आपला समाज, आपला अधोगती माणसांनी त्या ठिकाणी लागलेली आहे. पूर्वी कसं असायचं, लग्न काय, मुलीची पाठवणी करताना हळदी लागायच्या, परत दोन दिवस जेवण असायचं, परत तांदूळ असायच्या, अक्षता असायच्या, लोकांशी बसायची, वाजंत्री वाजवत करत जायचे. पण आता सध्याच्या परिस्थितीला काय झालेलं आहे, मुलीची आई, संपूर्ण मुलाचे वडील सगळं नाचायचंय. लग्न काय आता संपूर्ण तमाशा झालाय महाराज, लक्षात घ्या. पूर्वीसारखी समाज व्यवस्था राहिलेली नाही. मुलीची आई लग्नाच नसते, नवरदेव लग्नाच नसतो, मुलगी नसते,
बघा काय परिस्थिती आहे माणसाची. म्हणून या ठिकाणी सांगतात, लग्नाघरी दिवट्या वाजंत्री लावणी जेवतात, अलंकार घालून नवरी सुशोभित करून नवऱ्याच्या हाती देतात. पण पालखीमध्ये बसून नवरा आपल्या बायकोला घरी नेतो, त्यावेळी नवऱ्याच्या पायाचे पूजन करतात. म्हणजे पूर्वीची प्रथा होती, नवरा नवरी गेली की त्या ठिकाणी गेले की त्यांचं ते काही माप ओलांडायचं, त्यांचे जे काही काय जे विधी आहेत ते करायचे. पण सध्या ते विधी वगैरे काय राहिले नाहीत. म्हणजे त्या नवऱ्याच्या पायात पहिलं पूजन करायचं, नंतर घरात त्याला आपला नवरदेव म्हणायचं त्या टायमाला. म्हणून त्याला आपलं सर्व काय पूर्वीप्रमाणे त्याचं काय यथाविधी पूजा वगैरे करून त्यांचं काय करायची, घरामध्ये घ्यायची पूजा करून. पुढं सांगायचं, विहायला पागोटे विणे लुगडे नेसून सुशोभित करतात. म्हणतात की त्यांच्या सन्मानाकरता जे काही तयारी केले त्यानं काही वगळू नका. म्हणजे पूर्वीचा जो रीतिरिवाज होता, ती आयार होते. ते पूर्वीचं तुकोबारायाने पूर्वीचं सांगितले, पूर्वीची लग्न कशी होती, त्या टायमाला मुलीला कशी पाठवणी करायची, विहीन कशी असायची, परत व्याही कसा असायचा, त्या ठिकाणी जो मान सन्मान आहे त्या काळातला तुकोबारायाने अभंगाच्या माध्यमातून सांगितलंय, मला लक्षात घ्या. कारण जर पाहिलं गेलं, विहीन मोठे लुगडं करून कपाळावरती एकदम मळवट भरून संपूर्ण डोक्यावरती पदर असायचा. आता पदराचा पत्ता राहिला नाही, डोक्याला कुंकू राहिलं नाही. संपूर्ण धर्माच्या विरोधात संपूर्ण माणसाचं वागणं चाललंय. त्यामुळे हे कलियुगामध्ये दिवस आहेत, ही परिस्थिती आहे. त्यामुळं माणसाचं प्रेम म्हणा, ही अधोगती, सध्या ही अधोगती पतन होत चाललेलं आहे धर्माचं. म्हणून या ठिकाणी तुकोबार सांगतात की जे काही नवऱ्यासाठी करणे आवश्यक आहे ते त्यासाठी करू द्यावे. मुळापासून चालत राहिली तुम्हाला कशी कळत नाही, विहीन पिसाळलेल्या पुत्र्यासारखी वराड्याच्या मागे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, असे जे मूर्ख आहे त्याने लोकांकडून आपल्याला खरोखर नरकाला जाण्याकरता तुमक्याची जोड करून घेतली आहे. आता बघा, तुम्हाला बोलून गेलो, पूर्वीचे लग्न कसे होते, आताचे कसे आहे, पूर्वीचं देणं घेणं कसं होतं. कारण आता जी अधोगती चालली आहे की तुम्हाला स्वर्गाकडे किंवा वैकुंठाची वाट नसून ते संपूर्ण तुम्हाला नरकाकडे जायची धोका आहे, ती नकार घंटा तुमची. म्हणजे म्हणतात ना, एक चांगलं सोडून आपण काय हात सोडायचं आणि पळत्याच्या पाठीमागं लागायचं, तशातला हा प्रकार आहे. म्हणून जे काही आपल्याला नित्यनेम घालून नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. जे काही नित्यानं नियमानं वागायचं असेल, जे काही आपल्याला जी आचारसंहिता दिलेली आहे त्यानुसार साधू संतांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे, जे आचरण सांगितलेले आहे, ते योग्य प्रकारे जर आपण आचरण केलं तर आपली अधोगती होणार नाही. आपण योग्य त्या मार्गाने भगवंतापर्यंत पोहोचतो. म्हणून तुकोबारे सांगताना सांगतात, जे काय अधोगतीला चाललेले ते काय करतील, नरकाच्या वाटेवरती आहेत, ते सत्याच्या वाटेवर नाहीत. म्हणून तुकोबारे सांगतात हे नकाराची घंटा आहे. पुढचा अभंग आहे 135वा. ब्रह्महत्या मारल्या गायी अनेक काही पाप केले, ऐका जेने विकल्या कन्या पवाडे त्या सुन्यांचे, नरमांस गादली भाडी आका मारी म्हणून अवघे पाप केले तेने, जेने सोने अभिलाषले, उच्चारिता मजते पाप जीवे ताप सुटतसे, तुखा म्हणे पोरांन रांड बेटा भांड मागे ताका. कारण कसं आहे महाराज, हे जे काय तुकोबराईची भाषा आहे त्या आपल्यासारख्या जड जीवाला किंवा आपल्या बुद्धीला त्याच्यावर बोलण्यासाठी घेत नाही महाराज, लक्षात घ्या. कारण त्यासाठी अधिकारी व्हावं लागतं. कमीत कमी आळंदी पंढरपूर या ठिकाणी जाऊन त्या भाषेचं ज्ञान घेऊन शिक्षण शिकवून तरी भाषा आपल्याला कळते. फक्त आता काय आहे, जे काही लिहिलेलं आहे तेच वाचून जेवढं कसं काय भगवंत बुद्धी देईल त्या हेतून आपण करू शकतो. कारण हे अभंग आहेत, कधी न हे भंग न पावणारे हे अभंग आहेत आतापर्यंत. कारण 18 दिवस पाण्यामध्ये ज्या टायमाने तरले आहे तशीच्या तशी अभंग तुकोबाराने लिहिले. कारण आज ही गाथा आहे म्हणून ही लोकांची माता व्यवस्थित आहे म्हणून लक्षात घ्या. म्हणून तुकोबाराय सांगतात, ब्रह्महत्या मारिल्या गायी अनेक काही पाप केले. म्हणजे ब्रह्महत्या, गोहत्या, त्याच्यावर आणखी काही काही पाप राहिले. आज जर सध्या बघायला गेलं तर गायीची हत्या, बघा गायीला आपण 33 कोटी देवता मानतो आणि त्या गायीची हत्या सध्या काय होत आहे, हत्या होत चाललेली आहे. आज जर तुम्ही गायी पाहिलं गावाकडं तर देशी गायी बघायला मिळत नाही. हे कुठली जनावर आणले ती देशी काय माहित, आपल्या भारतात तर नव्हती. ही कुठली उपाय आणले ह्या ठिकाणी, याला आपण काही जनावरी म्हणू शकत नाही अशी व्यवस्था आहे.
आणि जे जे काही चांगल्या गायी गुरं जी आहेत त्यांची काय होत आहे, खिल्लार जातीची हत्या होत आहे. म्हणून आज ही समाजामध्ये किंवा ह्या ऋतुमानाचा जो बदल आहे, लोकांच्या मनामध्ये पाप वाढायचं कारण हेच आहे. कारण काय होतंय, की गायीची हत्या चाललेली आहे. गायीची हत्या केली म्हणजे काय, ब्रह्महत्या केल्यासारखं आहे. एखाद्या ब्राह्मणाला मारल्यासारखं अशी हत्या म्हणजे गायीची हत्या सांगितली आहे. आणि काय होतात, मुली आतल्या पोटातल्या पोटात मारले जातात. भ्रूण हत्याचं प्रमाण चालू झालंय, मला लक्षात घ्या. सध्याच्या परिस्थितीला आज मुलाला मुली न मिळायला कारण हेच आहे, भ्रूण हत्या, गोहत्या. ह्याच्यामुळं संपूर्ण पाप वाढलेलं आहे. आणि ह्या पापामुळं संपूर्ण ह्या पृथ्वीचा जो पृथ्वीला जो भार झालेला आहे, संपूर्ण हा पापाचा भार पृथ्वी सहन करू शकत नाही. म्हणून काय वेळेला आता बघा, सध्या बघायला गेलं मोसमी पाऊस नाहीये. मे महिन्यात उन्हाळा असतो, तरी देखील आता ह्या उन्हाळ्यात संपूर्ण गावाच्या संपूर्ण पुराण पूरस्थिती सगळ्या गावाकडे पाहायला मिळते. याच्या पाठीमागं कारण हेच आहे, आपण धर्म सोडून अधर्म वागल्यामुळं निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे. म्हणून गोहत्या, भ्रूण हत्या या असे हे केल्यानंतर हे काय होतात, हे अशी पाप घडतात. त्या पृथ्वी तलावरती सुनामी येते किंवा 100 वर्षातनं एकदा हा रोग येतो. अशा प्रकारे हे सर्व काही शास्त्राला धरून न वागल्यामुळं ह्या गोष्टी घडतात. म्हणून तुकोबाराय सांगतात, ब्रह्महत्या केल्या, गोहत्या केल्या, त्याच्यावर आणखी काय काय पाप करायचं राहिले. एवढं सर्व काय करते, अजून काय राहील शिल्लक म्हणून तुकोबाराया. अहो पण ते कोणी तर ऐका, ज्याने आपली मुलगी नवऱ्याला देऊन त्याचपासून पैसे घेतले, अशी ज्या कुत्र्यांची कीर्ती आहे. बघा तुकोबाराय खालची उपमा देतात. आजकाल काय झाले, मुली विकायच्या, काही काही ठिकाणी परदेशातून मुली आणायच्या, त्यांना वाईट मार्गाला लावायचे, त्यांच्याकडून पैसे उकळायचे. तसे देखील आता समाजामध्ये लग्न जर करायचं झालं असेल, अजून अशा ठिकाणी तुम्ही कुठं उस्मानाबाद किंवा खाली लातूर भागात जर गेला, ते काय करतात, त्या मुलाचं लग्न होत नाही म्हणून काही एक प्रकारची टोळी आहे माणसाची. ते माणसं काय करतात, लग्न लावून देतात त्या मुलांचं. आता मुलगी मिळत नाही म्हणून लोक काय करतात, लग्न लावून देतात. आणि हे दलाल जे आहेत मधले, ते काय करतात, दोन्ही बाजून पैसे घेतात आणि नवरी कुठली तर दाखवतात, लग्न करतात. आणि ज्या टायमाला कुठं तर देवधर्माला जायचं असतंय, म्हणतात ना लग्न झाल्यावर देवाला जायला लागतंय, म्हणून गाडीत बसून जातात. आणि त्या टायमाला ती मुलगी काय करते, बसल्यानंतर ते संपूर्ण सोनं नाणं घातल्यानं सगळं ते काढून घेतात आणि मुली सकट पशार होऊन जातात. अशी ही दलाल लोक आता सध्या परिस्थिती आहे महाराज. मुलं मिळत नाही म्हणून ही अशी सध्या चाललेली परिस्थिती आहे. म्हणून तुकोबारायाला तेव्हा माहित होता आता पुढे असं घडेल, म्हणून ते तुकोबाराय या ठिकाणीच आपल्याला जागा केलेलं आहे. की लोक काय करतात, पैसे घेतात आणि पळून जातात. म्हणून त्यांची कुत्र्यांची कीर्ती आहे म्हणून सांगितले. त्याने आपल्या मुलीला खरोखर पैसा घेतला नाही, ते नरमांस आणि भाड खाल्ली, त्याकरता त्याच्या नावाने हाका मारतो. ज्याने चोरी केली, अगर ते बळकावले असेल, ते संपूर्ण पाचके केली. आता बघा, आता कालची घटना बोलून पाहायला गेलं तर पुण्यामध्ये चाललेली जी घटना आहे, आपण टीव्हीवर ऐकतो, हुंडाबळीची घटना, त्या मोठ्यांच्या घरचे महाराज, ही अशी एक घटना आहे. अशा कितीतरी घटना आहेत. म्हणून कोणाला काय असेल, लेकी बाळे असेल, काही असेल, कोणाला त्रास देऊ नका महाराज. कारण तुकोबाराय सांगतात, त्याचं जे पाप आहे ते एकदम त्याची चोरी घ्यायची. आपण म्हणतो घरामध्ये मुलीला म्हणतो, जा सोनं नाणं घेऊन ये, शेती घ्यायची आहे, गाडी घ्यायची आहे, घोडा घ्यायची आहे. अरे आपण भगवंतानं आम्हाला कष्ट करायला ताकद दिली आहे, लोकांच्या जीवावर आपण कशाला जगायचं. कारण तो देखील जेव्हा ज्याला त्याला मुलगी असेल, त्याला माहित असेल महाराज, आपण त्या मुलीचं पालन पोषण करून शेवटी लग्न करून देताना जे काय माणसाला दुःख होतं, कमीत कमी 4-4, 5-5 वर्षे त्यातनं त्या मुलीचा बाप वरती येऊ शकत नाही. कारण हव्यासापोटी तिला सोनं दे, गाडी दे, घोडा दे, सर्व काय आपल्या मुलीचे लाड पुरवायच्या जावयासाठी. म्हणून तुकोबाराय सांगतात, या अशी जर कुणी केल्या असेल, बकाळ असेल, की सर्व त्याला पाप भोगावं लागतं. म्हणून या पापाच्या वाणीच्या उच्चार करण्याच्या वेळी कंप सुटतो. ज्या वेळेला माणसाला बोलून दाखवतो आणि एखादी घटना घडते, त्या टायमाला पाठीमागचा सगळा इतिहास आठवतो महाराज. मी हिला जतन कसं केलं, लहानाचं मोठं केलं, तुला कशी दिली, काय केलं, ते माणसाला कंप होतो. त्या टायमाला राग येतो, माणसाला सण होत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, कन्येचे द्रव्य अगर सोने यांना अभिलाष करण्यापेक्षा तो बेटा भांडखोर व त्याची रांड बायको भिक्षा का मागत नाही. म्हणजे थोडक्यात आपले लोक काय म्हणतात, एखाद्याला मुलगी देण्यापेक्षा, हुंडा देण्यापेक्षा मी काय करेन, हिरी ढकलून देईन म्हणते आई बापाला, पण मी त्या घरी देणार नाही. तसं सध्याच्या परिस्थितीला प्रत्येकाला वाटतं आपल्या मुलीचं चांगलं व्हावं, कल्याण व्हावं, म्हणून
तुकोबाराय सांगतात तुम्ही जरूर द्या, पण सोनं नाणं जो कोण मागत असेल करत असेल त्याला काय आहे शेवटी नरकाची यातना भोगावी लागतील जसं असेल. म्हणून तुकोबाराय सांगायचा या ठिकाणी अट्टा असा आहे. पुढच्यात सांगतात याचा कोणी करी पक्ष तोही त्याचे समतुल्य, सुखासाठी पावे दुःखाचा विभाग, पूर्वजाशी लाग निरेदंडी, ऐके राजा न करी दंड, जरी या लंड द्रष्टाशी तुका म्हणे त्यांचे अन्न मध्ये पानाचे समान. बघा आता ह्या अपघात तुकोबाराया सांगतात याचे वर्णन केल्या दुष्टांचा जो कोणी पक्ष घेतील तेही खऱ्या बरोबरीचे गुन्हेगार समजले जातील. आता तुम्हाला सांगितलं ना, जे खऱ्याच्या बाजून कोण उभं राहत नाही मला लक्षात या, फक्त खऱ्याच्या बाजून भगवंत असतो. म्हणून या ठिकाणी तुकोबारे सांगतात जो एखादा माणूस खरा वागत असेल तर त्याच्या बाजून जर तुम्ही वागत नसाल, तुम्ही खोटी जर साक्षी देत असताल खरा असल्यानंतर, म्हणून दुष्टाचा जो कोणी पक्ष घेतील तेही त्याच्या बरोबर गुन्हेगार समजले जातील. म्हणजे आपण म्हणतो ना चांगल्याच्या बाजून उभं राहावं, दुष्टाच्या बाजून आपण कधी उभा राहू नये महाराज लक्षात घ्या. कारण दुष्टाच्या बाजून जर तुम्ही उभे राहिला, आता बघा गावी एखादी घटना गेली तर लोक काय करतात, जामीन घ्यायला घेऊन जातात. जो जामीन देतो पैसे घेऊन त्याला सांगतात तो काय कर ह्याच्या बाजून जबाब दे. म्हणजे दुष्टाच्या बाजून मोठ्याच्या बाजून कधी उभा राहू नका लक्षात घ्या. कारण पांडव हे 5च होते, पण त्याच्या बाजूला कोण होता, भगवंत होता. दुष्टाच्या बाजूला 100 कौरव होते, पण त्यांची वृत्ती कशी होती, दुष्ट होती. नाव काय बघा, दुःशासन, मनामध्ये बोलता येत नाही अशी काही काही नाव आहे त्यांची. दुःशासन, दुर्योधन, हे नाव आहे ती माणसाची. माणसाच्या मनामध्ये एक प्रकारचा विकल्प येतो, त्याच्याविषयी प्रेम उत्पन्न राहत नाही. कारण तो सत्याच्या बाजूने त्याच्या बाजूला भगवंत असतो, आणि जो दुष्टाच्या बाजून उभा राहतो त्याच्या पाठीमागे कदापि भगवंत नसतो. अज्ञात वासा देखील माझे हे पांडव होते, ते देखील दिवस काय करायचे, माझ्या भगवंताचं नाव घ्यायचे. दुःख किती असू दे महाराज, पण दुःखात देखील आपल्याला भगवंताची आठवण झाली पाहिजे. कारण दुःख देणारा देखील तोच आहे, सुख देणारा देखील तोच आहे. म्हणून त्याची आठवण ठेवा. दुःख झालं तरी त्याची आठवण ठेवा, दुःख झालं त्याची आठवण ठेवा. भगवंता म्हणत करता करविता तूच आहे, फक्त आपण काय या निमित्ताचा धनिक केला असे प्राणी माझं माझं म्हणून फक्त तुम्हा आम्हाला निमित्त केले. म्हणून जे सत्य आहे त्या सत्याच्या बाजूनच उभं राहा. म्हणून तुकोबारायांना एवढे अभंग लिहायचे, ज्ञानेश्वराला ज्ञानेश्वरी लिहायची, नाथ महाराजांना भागवत लिहायचं. कारण का, त्या माणसाच्या मनामध्ये परिवर्तन करावं. हा जो जीव आहे हा जीव फार विचित्र आहे, माहित होतं भगवंताला हा जीव आहे. म्हणून तो योग्य मार्गाने जाण्यासाठी, त्याला चांगल्या मार्गावर आणण्यासाठी हे संतांचं वाङ्मय महाराज लक्षात घ्या. म्हणून हे जो गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, हरिपाठ आहे, हे फक्त आपणाला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी संतांनी तुमच्यासाठी केलेलं प्रपंच संतांचा. म्हणून त्या ठिकाणी सांगतील दुष्टाच्या बाजून कधी उभारू नका. दुष्टाच्या बाजून जर तुम्ही उभारणार तर तुम्हाला गुन्हेगार समजलं जाईल म्हणून सांगतात. फुकट पक्ष घेतल्याने तो दुःखाचा विभागी मात्र होतो आणि आपल्या पूर्वजांनाही नरकवासाचा दंड भोगतो. बघा पूर्वी काय होतं, आपण केलं ते आपल्या मुलाला भोगावं लागायचं पूर्वीच, पण आता जर कसं आहे आपण करतो आपल्याला भोगावं लागतं, सांगा लागतंय. म्हणून पाठीमागचं, आता मी पैसे घेतले पण माझे केलेलं कर्ज माझ्या मुलाला चुकवावं लागतं महाराज लक्षात घ्या. आपण कर्ज करतो पण त्या पाठीमागच्या लोकांना त्रास होतो. म्हणून आपण जाता असताना पाठीमागच्या माणसाला आपल्यापासून कुठला त्रास होणार नाही असं समजून हे दिलेलं देह आहे, फक्त माझा देह भगवंताच्या कामासाठीच वापरा, बाकी ह्या देहाचा कुणासाठी वापर करू नका. कारण देवे दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फाटा बाधिकेचा. हा भगवंताने तुम्हाला देह दिलेला आहे, फक्त भजनाकरता दिलेला आहे, बाकी काही करायचं नाही. फक्त योग्य मार्गाने आपण जायचं, योग्य मार्ग करण्यासाठी भगवंतानं तुम्हाला बुद्धी दिलेली आहे. जो योग्य आहे तो मार्ग आपला भगवंताचा आहे, तो राजमार्ग आहे. त्या राजमार्गावरून चालत राहा आणि आपल्या जीवाचं सोनं कल्याण करून घ्या. म्हणून तुकोबाराय सांगतात फुकट पक्ष बाजू घेतल्याने दुःखाचा विभाग मात्र होतो आणि आपल्या पूर्वजांनाही नरकवासाचा दंड भोगवतो. तूही करशील, तुझ्या संग काय करतील, आपल्या पाठीमागच्या लोकांना देखील नरकाची यातना भोगून देऊ नकोस. म्हणून तुकोबाराय सांगतात असे दंड दुष्ट याचा राजा दंड न करील तर तुकाराम महाराज म्हणतात त्याचे अन्न खाणे म्हणजे दारू पिण्यासारखे आहे. म्हणजे बघा आपल्याला देखील कळलं पाहिजे कोणाच्या घरचं आपण अन्न खावं. आहार निद्रा भय मैथून सर्व योनी सम समान. कारण
सगळ्या योनीला सगळं दिलेलं आहे, पण काय आहार खावा, कुणाच्या घरी खावा, काय खावा हे देखील आपल्याला कळलं पाहिजे. लक्षात घ्या. कारण काय झालं, हे आपलं भीष्माचार्य मस्त तेवढे एक नंबर होते, पांडवाच्या बाजून होते, पण शेवटी काय दुर्योधनाच्या घरचं खाल्लं असल्यामुळं त्यांना त्यांच्या बाजूने राहावं लागलं. म्हणून चांगल्याच्या घरचं खा, चांगले विचार येतील. वाईटाच्या घरचं पाणी देखील पिऊ नका किंवा त्याच्या मावतीला देखील जाऊ नका. लक्षात घ्या. हे जे योग्य आहे, जे अयोग्य आहे ते फक्त आपण केलं पाहिजे. म्हणून तुकोबारे सांगतात, अशाच्या घरचं अन्न खाणं म्हणजे काय आहे, दारू पिण्यासारखं आहे. म्हणजे जो वाईट वागतो, जो खोटी साक्षी देतो, त्याच्या बाजून आपण कधी जाय नाही, त्याच्या घरचं आपण भोजनही करायचं नाही. जर अन्न खाल्लं तर आपल्याला काय होते, ज्याप्रमाणे मदिरा प्राशन करतो माणूस, त्या प्रकारचं आपल्याला हे पाप लागतो म्हणून तुकोबारे सांगतात. पुढचं बघा सांगतात, कपट काही एक नेने भूल वयाचे लोक, तुमचे करीतो कीर्तन गातो गुण उत्तम ते गुण, धावून येणी जडीबुटी चमत्कार उठाउटी, नाही शिष्या शाखा सांगे आईची त्या लोका, नव्हे मठपती नाही चावरांची वर्ती, नाही देवार्चन असे मांडिले दुकान, नाही वेताळ प्रसन्न काही सांगो खानकुन, नव्हे पुराणिक करणे सांगणे अनिक, नेने वाद गटापटा तरी तो पंडित करंटा, नाही जाळीत बनदी उधो म्हणती आनंदी, नाही हालवित माळ होते मेळवती गवाळ, आगमनाची नेने संबन मोहन उचाटणे, नव्हे याची आईसा तुका निर्वायशी पिसा. आता 12 या ठिकाणी चरण आहेत अभंगाचे. कारण तुकोबरायांना जे काय सांगायचंय ते आपण सांगू शकत नाही. कारण ह्याच्यावरती ज्यांनी जे काही भाष्य केलेलं आहे, ज्यांना सांगण्याचा अधिकार आहे, ते संपूर्ण याने सांगू शकतील. म्हणून आता जेवढं आपल्या बुद्धीला येईल तेवढं आपण फक्त सांगायचा प्रयत्न करायचा बाकी महाराज. म्हणून तुकोबारे सांगतात, कपट काही एक नेने भुलवयाचे लोक, तुमचे करीतो कीर्तन गातो उत्तम ते गुण. म्हणजे मी लोकांना फसवण्याचे काही कपट करत नाही. अहो देवा देवळ तुमचे कीर्तन करतो म्हणजे तुमचे गुण गातो. म्हणजे तुकोबारे सांगतात, देवाला मी जे काय करतोय ते काय फसवण्याचे कपट करत नाही. फक्त मी काय करतोय, तुमचे देवाचं नामचिंतन करतोय, भगवंताचं कीर्तन करतोय, भगवंताचं गुणगान गातोय. दाऊ देवनी जडीबुटी चमत्कार उठावटी, लोकांनी आपल्या लादी लावण्याकडे थोडी काही जडीबुटी अगर चमत्कार मला दाखवत येत नाही. तुकोबाराय सांगतात, ज्याप्रमाणे समाजामध्ये काही भोंदू लोक आहेत, लक्षात घ्या. ज्या वेळेला शहरामध्ये म्हणा किंवा खेडोपाडी म्हणा, एखादा माता माऊली घरातला पुरुष जर कुठं कामावर गेला असता तर दुपारच्या वेळेला काही भोंदू लोक आपलं गावोगावी मागत येतात महाराज. ते लोक भोंदू लोक काय करतात, ते संत नसतात, भगवी कपडे घालेले असतात फक्त अंगावरती, आणि लोकांना फसवायचं काम करतात. कारण काय तर सांगणार, तुला असे केले, तुला करणी केल्या, कोणी बाधा केल्या, काय केल्या. कारण स्त्री ही अशी आहे ती लगी वश होते महाराज. काय जर सांगितलं ना, असं झालं तसं झालं, तुला त्रास आहे, काय तर केला म्हणून सांगितलं, स्त्री लगेच काय चमत्कार दाखवला तरी काही करायला तयार होते. म्हणून तुकोबारे सांगतात, जे एखादी जडीबुटी दाखवतेली किंवा काही विभूती काढून देतील, अशा भक्ताच्या किंवा अशा संतांच्या तुम्ही काय करा, चमत्कार दाखवतात, त्यांच्या तुम्ही नादी लागू नका. पुढे सांगतात, नाही शिष्या शाखा सांगो आईचित लोका, अशी ऐचित आहे की सांगण्याकरता माझ्याजवळ शिष्याच्या शाखा नाही. एखाद्या मठाचा मी मालक नाही किंवा एका चाही इनामी जमीन मला नाही. म्हणजे तुकोबाराय सांगतात, या सांगताना जो अनुभव आहे, कारण त्या शिष्याला सांगायसारखं माझे काही नाही, फक्त कुठल्या मठाचा मालक नाही. आजकाल काय झालंय, लोक ह्या परमार्थाच्या नावाखाली सर्व भक्ताला जवळ करून, भक्ताचं शिष्य काय द्रव्य हरण करून त्याच्यावर मोठे झालेले सध्याचे संत आहेत महाराज. लक्षात घ्या, जे खरे संत असतात ते कधी आपल्या भक्ताची फसवणूक करत नाहीत. पण या काय संत अशी आहेत की आपल्या भक्ताची लूट करून स्वतःच्या आपल्या हितावर आपण मोठं व्हायचं, संतांना भक्ताला लुटायचं आणि आपण मोठं व्हायचं. असे बरेच लोक समाजामध्ये संत म्हणून वावरतात. म्हणून तुकोबाराय सांगतात, त्या संतासारखे आम्ही नाही.
किंवा देवाऱ्यात उपकरणी भांडी धूप दीप गंध पुष्प यांच्या कासाराच्या दुकानापर्यंत पसारा घालून मी देवाचे पूजन करत नाही. आता काही काही लोकांची आहे वरी वरी वेशिकेला परी अंतरी सावध नाहीला. आजकाल कपाळात पट्टा लावायचा, आळवा पट्टा बंद, सगळ्या 17-18 ठिकाणी गंध लावायचा आणि समाजाला फसवायचं. असं आपल्यात नाही. फक्त पूजा का आपला तो देव एक करून घ्यावा, देणे विना जीवा सुख नाही. हे फक्त संतांनी तुम्हाला देव दाखवला, त्याच्याशी फक्त आपण एकनिष्ठ राहायचं. फक्त सांगितलं पांडुरंगाची आई, फक्त पंढरपूरची नाव फक्त आपण घे, जय जय रामकृष्ण. फक्त एकच देव आपला पांडुरंगाचं, त्यातलं आपण नामचित्र करायचं. बाकी देवाला आपण सांगितलं नाही. फक्त वारकऱ्यांनी फक्त एकाच देवाची उपासना करावी. कुठले? फक्त पांडुरंगाची. आणि पांडुरंगासारखं दैवत जगासारखं नाही, लक्षात घ्या. सर्व देवाचा तो देव आपला पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात कुठे देवारात काय उपकरण ठेवायचे. आजकाल ठिकाणी कुठे बघायला गेलं तर बघा, मोठ्या घरात गेल्यावर नुसता मोठा देवारा असतो, सगळं त्याला सजवलं असतं. पण घराला देवारा सजवून काय पाहिजे? सजवलं पाहिजे आपल्या मनाला. आपल्या मनामध्ये इतरांविषयी आपुलकी पाहिजे, प्रेम पाहिजे. भरा तुमच्या खायावर खाय नसू द्या, फक्त माणुसकी. कमीत कमी गाडी याचं काला, कमी तुमच्या द्यायचं काय नसू द्या, कमीत कमी तुम्ही पाणी तर द्या, काय तर करा. भुकेलेल्या अन्न द्या, तहानलेल्या पाणी द्या, हे जाणलं पाहिजे. तर त्याला संत साधू संबंध म्हणायचं. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही असा पसारा घालून देवाचं कधी पूजन करत नाही, किंवा लोकांच्या खानाखोना सांगता याव्या असा मला वेताळ प्रसन्न नाही. कारण कोकणामध्ये काही काही ठिकाणी बघा भूत वेताळ, हे करणी बाधा, हे सगळे गंडे दोरे असे भयंकर ठिकाणी चालतात. पण त्याच्यावर देखील हे विश्वास नाही म्हणतात. तसं आम्ही देवधर्म करणारे नाही. आणि जो खरा भक्त आहे, जो खरा पांडुरंगाचा वारकरी आहे, फक्त एक नाम केशव, फक्त आपलं एकादशी, तुळशीला पाणी, हरिपाठ, ज्ञानेश्वरी गाथा, फक्त एवढंच करणार, बाकी तो काही करणार नाही. लक्षात घ्या, तो एकनिष्ठ भक्त आहे, एकनिष्ठ वारकरी आहे. तो ज्या संतांनी तुम्हाला आम्हाला मार्ग दाखवला त्या मार्गावरून चालणारा आपला भक्त आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात असं करणारं कोणी नाही. लोकांना पुराणात सांगावे एक आणि करावे दुसरे, असा मी पुराणिक नाही. अंबाबाईचा उदो डोक्यावर भदे, अग्नीत असलेले खापर घेऊन मी जाळीत नाही. किंवा घटाकाश पटकत तो वेदाचा विचार आहे याचा अनुवाद करणारा करंट मी नाही. चार मूर्ख आपल्या भोवताली जमून त्यांच्यात बसून गोमुखीत हात घालून मला हलवीत बसत नाही. अथर्व वेदातील जारण मारण उच्चाटन मोहना खोटा प्रकार करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हरीच्या भक्ती वाचून हा वर सांगितल्या इतर प्रकाराचे कुठले आहेत ते नरकवासी आहेत, त्याचा मी वेळा नाही. फक्त सांगायचे तात्पर्य एक आहे, जो खरा संत आहे त्या संतांनी जो तुम्हाला मार्ग दाखवून दिला, त्या मार्गावर चालणारा जो भक्त आहे तोच खरा भक्त म्हणून सांगितलाय. बाकी हे कुठे जादू टोना बाकीचं दुसरं करत बसणारा त्यातला मी नाही. तुकोबाराय सांगताना एकच सांगितलंय, फक्त एक नाम केशव, फक्त देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. बाकी ही गंडे दोरे देणारी ह्याला नादाला पडू नका. आणि आपण देखील वारकरी आहोत, त्रास किती होणार, त्रास होणार आहे लक्षात ठेवा. माणसाला चालताना काटे कुठे हे लागणार आहे, कारण भगवंत तुम्हाला असा प्रश्न होणार नाही. अनेक प्रकार तुम्हाला दुःख येणार, सर्व काही गोष्टी आपल्या परीक्षा घेणार, त्यातूनच आपल्याला वाटचाल करायची आहे आणि मोक्षापर्यंत पोचायचं आहे. म्हणून तुकोबाराय सांगताना सांगतात ते असं काही त्याच्या नादी लागू नका. 10:01 झालेला आहे महाराज. आता जवळजवळ 137 अभंग झालेले आहेत आणि आपली सेवा या ठिकाणीच आपण काय करूया, पूर्ण विराम देऊया. कारण वेळेचं महत्व असणं गरजेचं आहे. प्रत्येकाला जेवण करायचं आहे, स्वयंपाक करायचा आहे. काही लोक आपण तिकडं स्वयंपाक करून इकडे कार्यक्रम ऐकत बसते, तरी देखील भाग्य आहेत. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम असो. जशी वेळी वाकडी सेवा ताई म्हणजे घोंगडे महाराज करा, मला काय सेवा करता येत नाही, फक्त वाचायचं आणि सांगायचंय महाराज. फक्त काय केला नियम चालव माझा म्हणायचा आहे. ताई म्हणली घोंगडे महाराज आता हे नियम तुम्हाला दिलाय, तुम्ही फक्त चालत राहा. जसं मी सांगायचा प्रयत्न करतो महाराज, यातलं मला काही येत नाही तरी देखील सद्गुरूच्या कृपेनं, भगवंताच्या कृपेनं कसं बोलण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही फार ज्ञानी वक्ते आहात, कारण तुमच्या मध पामर आहे काय थोरपण पाहित वान पायी बरी. कारण आपली योग्यता नाही तरी देखील कमीत कमी अभंग आपल्या मुखातून येतो, त्याच्यावर आपण काही वेळासारखं बोलतो, याशिवाय आपलं काय भाग्य नाही म्हणतो. आणि या ठिकाणी आपली झालेली जी सेवा आहे 137 अभंग झालेले आहेत. पुढचा 138 अभंग आहे, पुढच्या वेळेला आपण शुक्रवारी घेऊ. आणि झालेली सेवा तुमच्या संत माई बापाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरूच्या चरणी अर्पण करून सेवेला
पूर्णविराम पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय आता विश्वात्मके देवे येणे वागेने तोषावे तो सोनी मद द्यावे फसायदा नाही ते खळाची व्यंकटी सागो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे पडो मैत्री जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटुतया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीची गाव बोल दे जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे आलंचन मार्थन जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिने लोकी भजी जो आदि पुरुखे अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकाये द्रष्टा दष्ट विजय हो हाओजे येथ म्हणे विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला ओम सर्वे वैष्णव संतो सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्यप दुःख मा हरि ओम शांती 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 जय जय रघुवीर समर्थ रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी महाराज. माझी आज जरा थोडीशी धावपळच होती. मी घरातच यायला मला 9:30 वगैरे झाले, 9, 9:15. आणि मोबाईल पण पूर्ण आतासुद्धा 60% चार्जिंगला लावूनच चालू आहे काम. तर खूप अतिशय उत्कृष्ट अशी सेवा झाली तुमची, खूप सुंदर. आणि तुमच्या मुखातनं गाथा ऐकण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं. त्यामुळे सर्व आपल्या रघुनाथ फाउंडेशनच्या वतीने आणि सर्व वशिष्ठ गुरुकुलच्या सर्व साधकांच्या वतीने मी आपले मनपूर्वक खूप खूप आभार व्यक्त करते. कारण कसं होतं, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सखिया लावियेला, अशी तळमळीने हाक जेव्हा द्रौपदी मारते की नाही, तेव्हा श्रीकृष्ण हाकेला धावून येत असतो. तसे तुम्ही माझे पाठीराखे आहात आणि माझ्या हाकेला केव्हाही मी जेव्हा हाक मारत असते ना, तेव्हा तुम्ही माझ्या हाकेला धावून येत असता. त्यामुळे असंच प्रेम तुमच्या बहिणीवर राहू द्या तुमचं. आणि खरंच म्हणजे दुसरं काही मी बोलू शकत नाही. तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्णच आहात. आणि त्यामुळे खूप खूप तुमचे धन्यवाद. रामकृष्ण हरी.